ताई काय सांगाल, आज आपण इथे भारत मातेच्या प्रतिनिधी पूजा चाललेली आणि तिथे नतमस्तक होण्यासाठी आलेलो. काय एकंदरीत तुमच्या मनात भावना नमस्कार, मी नीता मोहन पाटील. आम्ही मुंबईला असतो. मुंबईहून आम्ही खास या ज्या माझ्या ह्यांच्या बहीण आहेत संजीवनी ताई, त्यांचा जो हा उपक्रम आहे भारत मातेची पूजा आणि म्हणजे खूप स्तुत्य उपक्रम आहेत. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या राष्ट्रीय सण आपले, जिथे ज्यावेळी आपण भारत मातेला वंदन करतो, ठिकठिकाणी सगळीकडे आपण पूजन करतो. झेंडा वंदन तर सगळेच करतात, शासकीय म्हणा, शाळेत म्हणा, जिथे तिथे तिथे झेंडा वंदने असतात आणि गाणी गिणी हे सगळं चालतं. पण ही जी पूजा, भारत मातेची पूजा अव्याहतपणे या आमच्या संजीताई करतायत. गेली 73 वर्ष जवळजवळ आता त्यांची अमृत महोत्सवाकडे वाटचाल चालू आहे. पण अखंड एक भारत मातेच्या सेवेचा वसा घेतल्याप्रमाणे आणि प्रत्येक आपल्या देशाच्या मातीमध्ये कृतज्ञता, ज्या मातीने आपल्याला भरपूर काही दिलं, जिथे आपण जन्म घेतला, जिथे आपलं धनधान्य पिकतं, शेतकरी राबराब राबतात, कष्ट करतात, या सगळ्यांप्रती एक कृतज्ञता या निमित्ताने त्या व्यक्त करतात. आणि हा एक चांगला आदर्श आपल्या भारत देशातल्या सगळ्या लोकांना, सगळ्या तरुण पिढीला, छोट्या मुलांना, सगळ्यांनाच म्हणजे घालून देतात. हे खूपच छान उपक्रम आहे आणि तिथे नतमस्तक होण्यासाठी आम्ही खूप वर्षांनी योग आला आणि त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत. अशी मंदिर तर आपल्या भारत देशात खूप आहेत, सगळ्या देवांची. कुठलाही देव आपण सोडत नाही की तिथे मंदिर नाही. आणि ते उत्सव कोकणात तर प्रकर्षाने खूपच साजरे होतात, त्यावेळी पण आम्ही येत असतो, नाही असं नाही. पण हा जो आहे उपक्रम, हा एकदम जगात आगळा वेगळा, जिथे कुठेही असं होत नाही. म्हणजे प्रामुख्याने भारत मातेची पूजा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी न चुकता, ते खूप चांगलं आहे आणि म्हणजे अगदी प्रशंसनीय आहे ते. आणि सगळ्यांनी ह्याचा हे बोध घेतला पाहिजे आणि आपल्या देशाप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. हे म्हणजे खूप छान आहे आणि आम्ही भारावून जातो. आणि आता तर आज मी पहिल्यांदाच इथे आली. मी खूप, माझं लग्न झाल्याला 40 वर्ष होऊन गेली. मी नेहमी पहिल्यापासून यांच्याचकडे उतरते. आता जरा म्हणजे आम्ही दुसरीकडे उतरतो, पण तेव्हापासून पण आम्ही यांची आणि माझ्या मिस्टरांची आणि त्यांच्या वडिलांची, यांच्या वडिलांची, माझ्या सासूबाईंची, यांच्या आईंची, हे सगळं तर मैत्रीचं नाते, आमचं असं कुठचंही रक्ताचं नातं नाहीये. त्याच्यानंतर हा वारसा, माझा मुलगा मयुरेश पाटील आणि माझे मिस्टर, त्यांनी ही माती वगैरे जे काय जमा करण्यामध्ये यांना खूप एक खारीचा वाटा म्हणतात तसं हातभार लावलेला आहे. आणि तोच वारसा पुढे माझा मुलगा पण चालवतोय, त्याचा पण मला सार्थ अभिमान आहे. कन्याकुमारीला सहलीला गेलेले असताना भारतातली टोटल 30-35 मुलं माझ्या बरोबर होती आणि आम्ही विवेकानंदांच्या शाळेसमोर उभं असताना माझ्या मनात आलं की हे विवेकानंद या मातीतून जन्माला आले आणि त्यांनी मी मोठं कार्य केलेलं आहे, आपल्या हातूनही असं कार्य व्हावं, मग ही मातीची पूजा का करू नये. म्हणून आम्ही ती मुठभर माती मी माझ्या घरी आणली आणि पूजेला लावली. मी पूजेला लावली त्याच्या आधीच आमच्या घरामध्ये, मी शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळे आमचे आजोबा वगैरे जी मार्गशीर्ष महिन्यात देवदिवाळी असते, त्या दिवाळीच्या दिवशी मातीची पूजा करायचे आणि ते माझ्या समोर नेहमीच असल्यामुळे मला ही मातीची पूजा करण्याला मी इथेही सुरुवात केली आणि मातीची पूजा करायला लागले. त्यानंतर काय झालं तर मी रिटायर झाल्यानंतर मी माझ्या घरात एक ह्याची चांदी, मला मेडल मिळालं होतं, त्या मेडलची मी भारताची मूर्ती केली आणि त्या मूर्तीची मी पूजा करायला लागले. ही पूजा करत असताना माझ्याकडे जी मुलं होती ती मला साथ द्यायची, माझ्या बरोबर 26 जानेवारी 15 ऑगस्ट ही पूजा व्हायची. मग ही पूजा आम्ही जरा पुढे आणली आणि आम्ही बाहेरच्या लोकांना बोलवू लागलो, त्या लोकांनाही आवडत होतं. मग मी विचार केला की आपल्याला चांदीची मूर्ती करता आली भारताची, हे गरीब लोक आहेत, हे काय करतील. म्हणून मला मिळणारी जी पेन्शन होती त्या पेन्शन मधून मी भारताची मूर्ती तयार केली आणि जेवढे लोक माझ्याकडे येत होते आजपर्यंत त्यांना ती मी देते आणि त्यांना सांगते की आता तुम्ही मातीची मूर्ती पूजा करत जा घरोघरी. ह्या दरम्यान काय झालं, मेरी मिट्टी मेरा देश ही जी संकल्पना आहे ती आमच्याच या संकल्पनेवरून घेतलेली आहे. भारत सरकारची मी आभारी आहे आणि भारत सरकारने आता दिल्लीमध्ये संपूर्ण भारताची माती एक गोळा केली आहे. तर आणि ते एक प्रतीक आहे, एक एकत्र भारताचं प्रतीक आहे. म्हणून मी काय केलं की आता माझ्याकडे जे येत आहेत त्या प्रत्येकाने ही पूजा केली पाहिजे आणि आपले भारत एक झाला पाहिजे, ही माझी इच्छा आहे.
तर त्यासाठी मी प्रत्येकाला भारत सरकारने सुद्धा जर मेरी मिट्टी मेरा देश केला तर या मातीची पूजाही घरोघर व्हावी. मी माझे प्रयत्न आहेतच, पण एवढी मी पुढी पडणार नाही. तर भारत सरकारने यात भाग घ्यावा आणि ही मातीची पूजा घरोघर घडवून आणावी. तिसरा माझा संकल्प आहे की ही जी माती आहे, ही माती जेव्हा आपण बघतो तेव्हा आपला सगळा क्षीण जातो. ते मातीचे अनेक हजारो रंग आहेत. ते माती बघितल्यावरच, आमच्याकडे आल्यावरच आपल्याला कळेल. तसा संग्रह माझ्याकडे आहे. तर या मातीचं मंदिर बांधावं असं माझी इच्छा आहे, की जेणेकरून पुरं जग हे माती शोधायला आपल्याकडे येईल. त्याच्यामध्ये जगाची माती असावी. आमचे प्रयत्न चालू आहेत. आता आम्ही भारताची माती एक केली आहे, आणखीन आमच्या तालुक्याची माती एक केलेली आहे. समोर आपल्या डोळ्यासमोर ती माती दिसते आणि तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. प्रत्येक जणांनी ही मातीचा आनंद घेण्यासाठी आपल्या घराघरात पूजा केली पाहिजे. आणि भारतात मध्ये मातीचं मंदिर, त्याच्यासाठी मी जागा ठेवली आहे. मंदिर त्याच जागेत बनेल असं माझी इच्छा आहे. आणि भारत सरकार याच्यासाठी प्रयत्न करावा. भारत सरकारने जसं माती एक केली तसं मातीचं मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न करावा, ही माझी इच्छा आपण भारत सरकारजवळ बोलून दाखवावी. कारण मी सरकारपर्यंत पोहोचू शकत नाहीये. ताई, काय सांगशील तिथे भारताच्या प्रतिकृतीची पूजा जी देशात कुठेही पाहिली जात नाही, रत्नागिरीत आपण आपल्या समोर आहे. काय एकंदरीत भावना होती? खरं माझं नाव सलोनी शशिकांत शेडगे. मी राहणार मंडणगड. मी इथे माझ्या शिक्षणासाठी आलेले. वकील मी आहे आता. तर मी इथे आत्यांच्या इथे गेली 7-8 वर्ष राहते आणि तिथून मी इथे भारत मातेची पूजा कशी असते हे मला इथेच अनुभवायला मिळालं. तर खरं तर म्हणजे हा उत्सवच आहे. दरवर्षी आम्ही 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला हा उत्सव साजरा करतो. खूप अनेक जण लोक येऊन गेलेत, त्यांचा अनुभव सांगून गेलेत. आणि खरं तर ह्या आत्ताच्या नव्या पिढीला हा एक प्रेरणादायी आहे कार्यक्रम. तर सर्वांनी इथे यावे आणि त्यांचं मनोगत बोलावे, सांगावे. आणि प्रत्येकाने आपली ही संकल्पना आहे ती घराघरात न्यावी आणि त्याची पूजा करावी भारत मातेची. हीच आमची इच्छा आहे. तुम्ही खरं नक्की या. नमस्कार, माझं नाव प्राजक्ता शंकर चव्हाण. मी पुण्यावरून इथं आलेले आहे सरकारी नोकरीसाठी. तर आल्यानंतर मी पहिल्यांदा पाहिलं तर मला ते आतमध्ये काचेच्या बॉटल दिसल्या. मी म्हणलं इथं औषध आहे का, पण नंतर मी कळलं की अत्यंत छंद आहे माती गोळा करणं. मग तिथून पुढे त्यांनी सांगितलं पहिली माती कुठं उचलली. त्याचा छंद म्हणजे पिढ्यानपिढ्या चालू आहे. त्यांचे वडील सुद्धा पूजा करायचे. मग ते आता मेरी मिट्टी मेरा देश ह्यातून ते बाहेर पडली. तर त्यांची पहिली संकल्पना मनामनात भारत, घराघरात भारत होती. तर त्यांनी माती घेतात बॉटलमध्ये आणि त्यामध्ये आपली देशाची प्रतिकृती. त्यांची इच्छा आहे की ही प्रतिकृती प्रत्येक व्यवहारात म्हणजे प्रत्येक घरात, प्रत्येक व्यवहारात पूजली पाहिजे. आणि ह्याचा परिणाम लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत नक्की होईल. कारण का लहान मुलांना 5 वर्ष ते 25 वर्षापर्यंत जर आपण त्यांना हे दाखवलं आपल्या देशाची भक्ती कशी माणूस करतं, तर त्यांच्या मनामध्ये नवीन पिढी चांगली तयार होईल. म्हणजे भ्रष्टाचार कमी होईल आणि देशाविषयी प्रेम जास्त होईल. आल्यानंतर ही मी भारत मातेची पूजा पहिल्यांदा पाहिली 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला. म्हणजे वेगळं वाटलं. म्हणजे आतापर्यंत मी पूजा कुठं पाहिलीच नव्हती. त्यानंतर मी पहिल्यांदा पाहिली ती पूजा कशी असते. आणि आत्यांचं मत आहे की प्रतिकृती म्हणजे भारत नव्हे, भारत म्हणजे माती आपली, ज्या मातीत आपण जन्माला आलो, ज्या मातीने आपलं सर्वस्व दिलं. म्हणजे खाण्यापासून ते राहण्यापर्यंत सगळं माती देते. मग त्याची पूजा करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात देवापुढे याची मातीची पूजा केलीच पाहिजे. देशभक्ती म्हणजे काय याचे किस्से आपण ऐकलेले आहेत, पाहिलेले आहेत. परंतु आगळीवेगळी देशभक्ती जर पाहायची झाली तर आपण आता या ठिकाणी पाहिलेली आहे. या ठिकाणी संजीवनी विलनकर या मॅडमनी वय वर्ष 73 यांच्याकडे अखंड जवळजवळ 73 वर्ष जे आहे त्यांच्याकडे भारताच्या प्रतिकृती म्हणजे भारत मातेची पूजा केली जाते. त्यांच्या देवारात देखील भारत मातेची मूर्ती आहे. इतर कोणत्याही देवाची ते पूजा करत नाहीत. एकंदरीत पाहिलं तर त्यांच्याकडे लहानपणापासूनच त्यांची ही तिसरी पिढी आहे, ही भारताची पूजा करत आलेली आहे. मात्र त्यांनी एक वेगळेपण असं जपलेलं आहे. या ठिकाणी त्यांनी अनेक तालुक्यांची, जिल्ह्यांची माती एकत्र केलेली आहे. तसेच त्यांनी आता भारताचा विचार करता भारताच्या जवळजवळ सगळ्या राज्याची माती त्यांच्याकडे आता उपलब्ध आहे. त्यांनी ती संकलित केलेली आहे. आणि जवळजवळ 23 वर्षापूर्वी त्यांना एक संकल्पना सुचली की ही भारत माताची जी पूजा आहे किंवा भारताची जी पूजा आहे ही आपल्या घरात न ठेवता ती कुठेतरी इतरांना देखील त्याची संकल्पना आली पाहिजे किंवा त्यांनाही देखील त्याचे बोध झाला पाहिजे. या दृष्टीने त्यांनी ती पूजा जी आहे ही घराच्या बाहेर आणली आणि आपल्या पडवीमध्ये त्या भारत मातेची
पूजा मांडतात आणि हे दिवस असतात ते म्हणजे राष्ट्रोत्सवाचे एक तर 15 ऑगस्ट आणि दुसरा 26 जानेवारी या 2 दिवशी न चुकता अखंडपणे आता 23 वर्ष त्या भारत मातेची पूजा करत आहेत. आणि या ठिकाणी रत्नागिरीतली जनता जी आहे स्वतःहून नतमस्तक होण्यासाठी भारत मातेच्या समोर येते. एकंदरीत पाहिलं तर हा आदर्श खरोखरच एक मोठा आहे, प्रत्येक नागरिकाने घेण्यासारखा आहे आणि हा आदर्श प्रत्येकाने घ्यावा आणि आपल्या घरामध्ये पूजा त्यांनी मांडावी, ती भारत मातेची पूजा त्यांनी करावी अशी त्यांची सुप्त इच्छा आहे. त्याचबरोबर त्यांनी भारत मातेचं मंदिर व्हावं ही देखील त्यांची प्रबळ इच्छा आहे आणि त्यासाठी त्यांनी स्वतःची जागा जी आहे ही देऊ केलेली आहे आणि या बाबतीत सरकारने लक्ष घालावं अशी देखील त्यांची इच्छा आहे. सचिन सावंत, नवराष्ट्र, रत्नागिरी.